लाखाचा बनावट कट रचून एका आरोपीने जवळपास बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्ती जे असतात त्यांच्या नावावरची जमीन जो आहे तो हडपण्याचा प्रयत्न केलाय आणि अशाच टोळीला येरवडा पोलिसांनी आता अटक केलेली आहे। विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे तो वेगवेगळ्या नावांचा वापर करत होता अनेक नागरिकांना या सगळ्यात अडकवण्यासाठी। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। सर, काय सांगाल की अशा आरोपीला अटक केलेली आहे तुम्ही, नेमकं प्रकरण काय आहे, कधी तुम्हाला हे सगळं समजलं, कशा प्रकारे या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला? त्याची हकीकत अशी आहे की BK कोथरूड नावाचा एक इसम होते 2012 साली माहीत झाली। तर आपल्याकडं आळंद पॅलेसच्या समोर जी जागा आहे 11 गुंठीची त्याची जमिनीमध्ये त्याचा बंगला आहे। त्या बंगलामध्ये त्याचे BK कोथरूडचे वारस कोणी नसल्याने त्याचे भावाची मुलं हे त्याचे अधिकृत वारस कोर्टाच्या ऑर्डरने झालेले आहेत। तर रिसेंटली आता हा बंगला सांभाळण्यासाठी त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला होता। काही बोगस एजंटला आणि बोगस कामगिरी करण्याला हे कळालं की असं त्यांच्या लक्षात आलं की BK कोथरूड माहीत झालेलं आहे आणि ही व्यक्ती याचे जे नातेवाईक कोण दिल्लीला आहे, कोण US ला आहे, कोण बाहेर आहे, त्यामुळे हे काय आपल्याला मिळणार नाही। मग त्यांनी काय केलं, ह्या सगळ्यांना मॅनेज करून एक बनावट BK कोथरूड नावाचा इसम उभा केला। ॲक्च्युली तेव्हा बाळकृष्ण दीक्षित त्याचं नाव, तो त्याला कोण वारस नाही, तो एकटाच तिथं महानगरपालिकेसमोर त्याला कॅन्टीनमध्ये काम करतो तिथं काम। मग यांनी त्याला शोधला, त्याला सांगितलं की बाबा तू पण काम शोधतो, असं असं काम आहे, तुला आम्ही काम देतो काही ठिकाणी, फक्त सह्या करायचे, तुम्हाला पैसे मिळणार, ठीक आहे म्हटलं। तो तयार झाला। मग त्याच्याकडनं यांनी काय केलं, त्याचं बनावट आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड त्याचा घेतला, ओरिजिनल पेपरच घेते, ओरिजिनल आधार कार्डचं फक्त त्याचा दीक्षित नावाच्या जागी त्यांनी कोथरूड नावानं रजिस्ट्रेशन केलं आणि कोथरूडच्या ह्या बंगल्याचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी प्रोक्युअर केले। डॉक्युमेंट्स काय आजकाल मिळतातच, मग ते करून ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि हे सगळं दाखवून त्यांनी काही डुप्लिकेट बनवले आणि त्यांनी दाखवलं कंपनीला। ही सेलर पार्टी जी होती, सेलर पार्टीमध्ये सुनील कदम उर्फ मिलिंद मोसारी, मिलिंद मोसारी हीच कामं करतो। एखादा कोणाचा बंगला असेल, कोण वारस नसतील तर त्यांच्या नावाची डुप्लिकेट फर्जी माणूस उभा करायचा आणि कोणाला विकून टाकायचा। असंच टाईपचा गुन्हा त्यांनी 2023मध्ये केला होता। त्याला यातला एक्सपिरियन्स होता। त्याच्या मागं अजून 2 जण आहेत जे बायर पार्टी शोधायचे, बँकेचे। आता बँक काय करते, बँकेचे कसं असतं, बँकेने काही एजंट्स नेमलेले लोन सँक्शनसाठी, मग ते एजंट थ्रू त्यांच्या बँकेला अप्रोच करून लोन द्यायचे। बँक सगळं ड्यू व्हेरिफिकेशन जे आहे ते सगळे डिलिजन्स पूर्ण करतात काय डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन असतं। डॉक्युमेंट्स तर त्यांनी हुबेहूब सगळे दिलेले आहेत आणि फक्त हा कोथरूडची डुप्लिकेट उभा केला, त्याचा आधार कार्ड बी ओरिजिनल आहे। फक्त आधार कार्डवर ॲड्रेस त्यांनी काय केला, ह्या बंगल्याचा दिला आणि मूळ त्याचा आधारचे काय होतं ते रस्तापेठेत राहणार तिकडचा होता। या संदर्भात तुम्ही किती आरोपींना अटक केली आणि त्यांची मूळ नावं काय बरं? आता आपल्याला SK ॲग्रो कंपनीचा जो डायरेक्टर आहे, तो डायरेक्टर सुद्धा डमी आहे, शिकलगार, त्याला अरेस्ट केला यापूर्वीच आपण, कारण तो सेलर होता, म्हणजे बायर पार्टी होती आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी तो ताबा घ्यायला आला होता 1.5 वर्षानंतर। आणि त्याच्या चौकशीमध्ये BK कोथरूडला आपण घेतला ताब्यात, त्याची सगळी माहिती मिळाली। पण BK कोथरूड नावाची व्यक्ती 74 वर्षाची आजारी व्यक्ती, कोण असणारे त्याला असल्यामुळे आपण त्याला केले। पण त्याच्या मदतीनं आपल्याला ज्याला कुणी अप्रोच झाला, कसा झाला, कुठं घेऊन गेलं, त्यामुळे ही पुढची लिंक आपल्याला सापडली। त्यामुळे आपल्याला सुनील कदम उर्फ मिलिंद मोसारी आपण अरेस्ट केला आहे। त्याच्या मागे अजून 1-2 व्यक्ती आहेत आणि सेलर पार्टीची डमी अकाउंट ओपन करण्याचे मागे अजून एक आहे ऑपरेट करणारा पडद्यावर, त्याचंही नाव कागदपत्र बनवले त्यांच्यावरती या कंपनीतील कोणी अधिकारी कर्मचारी त्यांच्यावरती होणार आहे का? हां, ऑलरेडी अरेस्ट 2 अरेस्ट आहेत, आपल्याला अजून 2 अरेस्ट होतात। साधारणपणे आता अजून किती याच्यात आरोपी होऊ शकतात बरं? त्यामध्ये अजून 3-4 आरोपी होऊ शकतात, 4 आरोपी शुअर आहेत। नक्कीच बनावट कागदपत्रांच्या आधारे तसंच बनावट नावं वापरून एका व्यक्तीने जे आहे ते जवळपास किती मुद्देमाल म्हटलं सर? 7 करोडचं लोन केलेलं आहे। कोटींच्या घराने जी आहे ती मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचाच पर्दाफाश जो आहे तो येरवडा पोलिसांनी केलेला आहे। त्याचीच माहिती आपल्याला अंजुम बागवान जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे त्यांनी दिलेली। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।